हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद. थँक्यू सो मच विश्वाजी केने सर, त्याचबरोबर रोशनजी संते सर, समालोचक मित्र या ठिकाणी आम्हाला समालोचन कक्षामधून साथ देत आहेत. सामन्याला आपण सुरुवात करतोय. बरोबर 12:22 होत आहेत. 12:23 पहिला बॉल पडेल. वाहुली संघाचा 12th मॅन या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा. वाहुली संघाचा 12th मॅन. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतायत. निश्चितच पहिल्या बॉलवरती डॉटनं सुरुवात केली रुपेशनं. आणि पहा, वाहुली संघ आपला 12th मॅन या ठिकाणी नसल्या कारणानं आपला 12th मॅन या ठिकाणी प्रॉपर ड्रेस कोड मध्ये उपस्थित नसल्या कारणानं वाहुली संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी जाहीर झाली आहे. फटका निश्चितच सुंदर पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग केलंय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला सिक्सर. चांगली सुरुवात. पहिला बॉल डॉट. अगदी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चेक केलं आणि त्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवरती हा षटकार या ठिकाणी अर्जित केलाय. 6 धावांच्या मदतीने धावफलकाला सुरुवात केली. सलामीची जोडी नयन आणि अमन. नयन आणि अमन ज्यांनी या ठिकाणी सुरुवात केली षटकाराची. रेयान ज्यानं षटकारानं सुरुवात केली. इथे पहा पुन्हा एकदा कव्हरला पार केलंय. सुंदर फटका. क्लासिकल अंदाज पाहायला मिळतोय. फिल्डर दूरवरनं जात आहेत. रिले मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल झालाय आणि चेंडूला अडवत असताना चूक केली. सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवर डॉट, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर हा चौकार येतोय. एकंदरीत धावफलक जर आपण पाहिलं तर 10 वरती पोहोचलं. 10 ऑन द बोर्ड. इथे प्रचंड वेग, चांगला टप्पा. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाही आणि हा चेंडू डॉट येतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाज रुपेश वरती विश्वास दाखवलाय. सुरुवातीच्या 4 बॉल वरती 10 धावा वसूल केल्या. स्ट्राइक वरती रेयान स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावलाय. समोरच्या दिशेला स्टेट ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट केली. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी. 30 यार्डची पाबंदी असणारं पहिलं षटक. 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. 2 फिल्डर तुम्ही पाहिले तर सीमारेषेवरती. आणि निश्चितच यावेळेस एक सिंगल धाव मिळेल. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे गेलं. 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात आपण आहोत. रुपेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्ट्राइक रोटेट झाली आहे. अमन येत आहेत. जागेवरनं टोलावण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. सरळ विकेटकीपर गॅदर करतायत. हा चेंडू डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनल्या 11.
पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना जिंकला फळेगाव संघानं 38 धावा या ठिकाणी डिपेंड केला. त्यानंतर इथे हलक्या हातानं चॉप करतायत. चेंडू चाललाय त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेनं एक सिंगल मिळेल. अंपायर डिसिजन डिक्लेअर. एक धाव या ठिकाणी मिळतीये. धावफलकावरती जोडली जाईल. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. गोलंदाज धनेश आलाय. पहिल्या चेंडूवरती एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातं 12. पहिल्या षटकात 11 आल्या. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती सुरू झालेला आहे. धनेशचा हा चेंडू यावेळेस सुद्धा जागेवरनं बॅट वेगानं फिरवली. संपर्क होत नाही. मजबूत बांधा. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत अमन यांच्याकडनं. हा चेंडू डॉट आलाय सरळ विकेट किपरच्या हातात. दुसऱ्या बाजूनं रयान सलामी जोडी दोघांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत संमिश्र खेळ. चांगला टप्पा कुठल्या स्पॉट वरती अगदी आपण पाहताय तर बरोबर चेंडूला पिच करतोय. राईस करत असताना विकेट किपरच्या स्वाधीन जातोय. अजून एक डॉट. एकही आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याची संधी या 3 चेंडूंवरती दिली नाही. धनेश पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर सलगचे 2 डॉट येत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक 2. इथे सुद्धा टप्पा तोच आहे. यावेळेस आपण पाहिलं तर गती वाढवली आणि थोडी उसळी जास्त होती. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात जात असताना अजून एक डॉट. कांबाकर चषक 2026 चा थरार. ग्रामस्थ मंडळ कांबा, आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा, जय कालिका माता एंटरप्राइजेस आणि सर्व कांबा मित्र परिवार यांच्या माध्यमातून चाललेली ही स्पर्धा. रजनी क्रिकेटचा थरार. कल्याण ग्रामीणच्या खेळाडूंना हक्काचं आणि मानाचं व्यासपीठ या ठिकाणी उभं करून दिलं. आणि आज आपण पाहताय हा दैदिप्यमान सोहळा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. युवा यंगस्टर गोलंदाज चांगल्या पद्धतीनं टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळतंय. धनेश गोलंदाजी मार्कवरनं 5 बॉल टाकलेत. फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. षटक पहिलं पाहायला मिळालं. 11 धावांचं आलं. सलामीची जोडी अजूनही मैदानात बॅटिंग करतायत. टीम वाहोली संघासाठी स्ट्राईक वरती अमन खेळतायत. त्यांना मात्र सूर सापडायचा आहे. हा सुद्धा चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे बॅटची कदाचित कडा लागली आहे. सिंगल साठी धावतायत. 1 धाव पूर्ण केली आहे. दोघांमध्ये थोडस तूतू मैमय पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 13 धावा. 13 ऑन बोर्ड. आजच्या रात्रीचं शेड्यूल आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये फळेगाव संघानं बाजी मारली. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला तर यश 11 चौरे या संघानं मैदान जिंकलं. त्यानंतर जय हनुमान ओझरली संघानं सामना जिंकला. पुढील फेरीमध्ये पात्र झालेत. त्यानंतर नांदप बी हा संघ मैदानावरती विजय मिळवला. आणि आजच्या रात्रीचा हा पहिल्या फेरीचा 5वा सामना. यावेळेस लॉप करण्याचा प्रयत्न उंच गेलाय. फिल्डर येतोय दूरवरनं. झेलची शक्यता होती. अगदी लेझी अप्रोच. सहजगत्या घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि चेंडू हातामधनं स्किड झाला. स्कोर कार्ड वरती 2 धावा इथे जोडल्या जातील. धावफलकाला ऍड केल्या जातील. टोटल जर आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. पहिल्या षटकात 11 आल्या. त्यानंतर दुसरं षटक फक्त 2 धावांचं आलं. षटक तिसरं चालू झालंय. गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा
वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक आणि सांघिक तिसरं. पहिल्याच बॉलवरती झेल टिपण्याची संधी होती, त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धाव पुन्हा एकदा. चला, सीमारेषेचे सर्व शिलेदार, सीमारेषेचे रक्षक रुपेश आपला संपूर्ण मित्र परिवार, संपूर्ण स्क्वॉड, आपण सीमारेषेचा ताबा घ्या. तिसऱ्या षटकात आपण आहोत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव येतोय. षटक क्रमांक आपण पाहताय मार्गस्थ आहे तिसऱ्या षटकाच्या खेळामध्ये चाललेला हा संपूर्ण कार्यक्रम उंच गेलाय. झेलसाठी संधी, मिड विकेटला फिल्डर, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. हा सोपा झेल ड्रॉप होतोय, अगदी सहज सोपे झेल ड्रॉप होत आहेत. गोलंदाज मेहनत करतायत, त्यांना संधी निर्माण करतायत. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. इथे आपण पाहताय झेल सुटला, त्यानंतर फलंदाजाला जीवनदान मिळतंय. एक सिंगल मिळेल, एका सिंगल वरती संतुष्ट राहत आहेत. अमन स्ट्रगल करतायत थोडस, निश्चितच त्यांना माहिती आहे रेयांच्या बॅटवरती चांगला चेंडू येतोय. एक धावेवरती संतुष्ट राहिले आणि या ठिकाणी स्ट्राइक रोटेट. बॅट्समन तयार, रेयान पुढे सरसावलाय, स्टेप आउट, चेंडूवरती बरोबर पोहोचला, सिंगल कंप्लीट झाली. फिल्डर थोडा फंबल, सीमारेषेच्या लगत पकडून फेक करेल, तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. इथे चांगला चेंडू, बॅट फिरवली, मात्र कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित संपर्क नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. इन्फॉर्म बॅटर रेयान इज गॉन. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 धावा. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपण पाहताय. या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर सारे पाहुणे, मान्यवर, सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय दीपकदादा म्हारसे मंचावरनं संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर मैदानाच्या आजूबाजूला काही कमी आहे का, कुठल्या गोष्टीची काही अडचण आहे का, त्या सगळ्या गोष्टींवरती नजर असलेली ही सर्व मंडळी, कांबा ग्रामस्थांचं विशेष कौतुक आपण यासाठी करतोय. तब्बल 11 ते 12 संघ मैदानावरती एकाच गावातील उतरवून कांबा प्रीमियर लीग ही एक गावातील सर्व खेळाडूंना आणि परिसरातील सर्व खेळाडूंना संधी देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. कांबा ग्रामस्थांच्या वतीनं कांबा प्रीमियर लीग केपीएल मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक एका गावातील स्पर्धेला असणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. चर्चा होत राहील. फटका सुंदर आहे, एक टप्पा खाल्ला, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. पहा आजच्या रात्रीचे सर्व विजयी संघ, टीम फळेगाव, टीम यश 11 चौरे, जय हनुमान ओझरली, नांदब बी आणि विजयी संघ चालू सामन्यातील सर्व विजयी संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी
संपर्क साधा. या इनिंगच्या समाप्तीनंतर या ठिकाणी लॉट्स टाकले जातील. आजच्या रात्रीतील सर्व विजयी संघाचे कर्णधार, त्याचबरोबर विद्यमान सामना जो मैदानावरती चालू आहे त्या सामन्यातील विजयी संघ, अशा पद्धतीच्या 5 संघांच्या दरम्यान या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जातील. लॉट्सचा कार्यक्रम या इनिंगच्या समाप्तीनंतर केला जाईल. सर्व विजयी संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. एक निर्धाव येतोय. इथे सुंदर फटका, परफेक्ट मिडल गेलाय आणि सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. इथे लेग स्टंपच्या बाहेर अंपायर डिसिजन, व्हाईट बॉल. अवांतरची धाव या ठिकाणी जोडली जाईल. 1 धावेची मदत येते. धावफलक 1 धावेच्या मदतीने 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. कांबाकर चषक. फटका सुंदर, फिल्डर त्या ठिकाणी आहे, त्याच्या निश्चितच डोक्यावरनं फ्लाय होताना पाहायला मिळेल. एक टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. आणि बॅटिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत. सुदीपजी अंबवणे सर या ठिकाणी चेक करतील, पाहतील. चेंडू तपासला जाईल, गुणवत्ता का चेक केली जाईल आणि आपल्यापर्यंत चांगला निर्णय पोहोचेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि धावा मिळत आहेत 4. स्कोरबोर्ड वरती 4 धावा जोडल्या जातील आणि या 4 धावांची मदत येते. धावफलक टोटल जर आपण पाहिलं तर 35 वरती जाऊन पोहोचलं. 35. कांबाकर चषक स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. निश्चितच प्रसिद्ध उद्योजक जमनू पुरस्वानी साहेब यांचे चिरंजीव नगरसेवक आदरणीय रोशनजी पुरस्वानी, जतीनजी दौलतानी आणि हरीशजी कालवानी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. साहेबांचं मनापासून आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. या ठिकाणी जरूर आपल्या सर्वांना भेट देतील, स्पर्धेची शोभा वाढवतील. फटका दर्जेदार, दमदार, बराच वेळ संघर्ष करणारा अमन इन्फॉर्म होत असताना चेंडू फेकला सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मध्ये तब्बल 23 धावा आल्या. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा तब्बल बनल्या 41. धावा धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होतोय. लास्ट ओव्हर. 41 धावा बनल्यात. टीम वाहोली संघाची धावसंख्या. बॅटिंग करत असताना अमन मैदानावरती सेट साथ देण्यासाठी कश्यप, शेवटच्या षटकासाठी गोलंदाज रवींद्र, टॉपचे फलंदाज अमन. बॅटिंग करत असताना रेयाननं चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कश्यप मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू झालाय. बॉलर रवींद्रच्या खांद्यावरती लास्ट ओव्हरची जबाबदारी. शेवटचे 6 बॉल इथून कशा पद्धतीने मार्गस्थ होतील हे आपल्याला पाहायचंय. पुढे सरसावलाय, स्टेप आउट. फिल्डर स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळेल.
एक धावेच्या मदतीनं स्ट्राइक रोटेट, मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर खेळाडू अमन. चौकार षटकार बॅटमधनं यायला सुरुवात झाली. सुरुवातीला काही चेंडू स्ट्रगल जरूर केलं, मात्र एकदा चेंडूवरती नजर बसली आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत. चौथ्या षटकामध्ये हल्ला बोल त्यांनी केला. शेवटचं षटक, इथे बॅट फिरवली, संपर्क नाही, डॉट येतोय. लास्ट ओव्हर. माझभाई बुबेरे यांच्या वतीनं अमन यांनी जर सलगचे 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. बॅट फिरवली, पुन्हा एकदा संपर्क नाही, निर्धाव. चला, विजयी संघाचे सर्व कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टीम फळेगाव, यश 11 चौरे, जय हनुमान ओझरली, नांदब बी आणि विजय संघ, अशा पद्धतीने 5 संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी लॉट्स टाकणार आहोत. यावेळेस आडव्या बॅटनं फिरवलाय, फिल्डर आहे सीमारेषेवरती, चांगल्या पद्धतीने जज केलंय आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर, हार्ड हिटर अमन मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन. टिपलाय. या षटकाचा जर अनालिसिस आपण पाहिलं, 4 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर सलगचे 2 डॉट, या बॉलवर विकेट. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, सरळ विकेट किपरच्या हातात, निर्धाव येतोय. बघा, खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या फक्त प्लेयर लोकांना बसण्यासाठी आहेत. तिथं खाली कोणी उतरू नका. आपल्याला दिलेल्या खुर्च्यांमध्ये आपण सर्वांनी बसून घ्या. आयोजन समितीची ही सूचना आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सर्व खेळाडूंना, सर्व कर्णधारांना ही सूचना आहे, लक्षात घ्या. कल्याण ग्रामीणच्या सर्व खेळाडूंना जर आपण पाहिलं तर ही सूचना या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं देत आहोत. 22चा इशारा, एक सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक 5चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल बनल्या त्या 43 आणि 44 धावांचं लक्ष या ठिकाणी विजयासाठी ठेवलेलं आहे. 44 टू विन. चला, विजयी संघाचे कॅप्टन आपण सर्वजण या. चारी संघांचे कॅप्टन आणि दोन्ही 12 मॅन. चला, दोन्ही 12 मॅन या आपण आणि चारी संघांचे कॅप्टन. बघा, 5 टीम मध्ये ड्रॉ अशा प्रमाणे असेल. पहिल्या 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांचा सामना असेल. शेवटची चिठ्ठी जी राहील त्या संघाला बाय आहे, बरोबर. आणि सामने 4 षटकांचे होतील. बघा, पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यामध्ये पहिली मॅच. त्यानंतर 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यामध्ये दुसरी मॅच. आणि शेवटची चिठ्ठी राहील त्या संघाला बाय आहे. बघा, 4 चिठ्ठ्यांवरती नावं आहेत विजयी संघाची आणि एका चिठ्ठीवरती विजयी संघ जो 5वा संघ असणार आहे. ओके. आणि यातून ज्या संघाला बाय मिळेल त्या संघाला पुन्हा बाय मिळणार नाही. चला, उमेश मामा आपण देखील या आणि दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आपण चला 2-2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. एक एक चिठ्ठी उचला. चला,
पहिला सामना बघूया कोणत्या दोन संघांमध्ये असणार आहे. चौरे आणि नांदबी हा पहिला सामना असेल. बघा चौरे आणि नांदब हा पहिला सामना असेल. चला पुन्हा दोन चिठ्ठ्या आपण काढूया आणि जी शेवटची चिठ्ठी राहील त्या संघाला बाय. चला दोन चिठ्ठ्या काढा पुन्हा. फलेगाव आणि ओझरली, त्यामुळे विनर टीमला बाय असणार आहे. जो संघ वाहुली आणि घोटसई मधून जिंकेल त्या संघाला करण बाय वन गेट वन फ्री, म्हणजे त्या संघाला बाय असणार आहे. तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. लेट पण शेट झाले. थैंक यू सो मच सोमनाथ जी खाड़े सर. थैंक यू सो मच विश्वास जी केने सर. कुणाल जी खरकर आणि सागर जी लोखंडे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपण यस यांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. शुभम ठाकरे आणि विवेक शिरोशे हे दोन्ही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. चला 44 धाव बनवायचे आहेत. 2 धाव पॅनल्टीच्या. आपण जेव्हा पहिले षटक समाप्त होईल तेव्हा आपण ऍड करूया पॅनल्टीच्या त्या 2 धावा. स्कोर कार्ड मध्ये सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रवीण आणि नितीन ही जोडी आहे. एकता स्पोर्ट्स घोटसई विपक्ष आपण पाहतोय वाहोली. या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. यस उमेश मामा हरड यांचं खऱ्या अर्थाने आमच्यावरती असलेले हे प्रेम आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासाठी देखील पारितोषिक आलेलं आहे. मामा आपलं मनापासून आभार. नक्कीच आम्ही कुठे असू द्या, बदलापूर मध्ये असू द्या, त्यानंतर कल्याण ग्रामीण मध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये असू द्या, उमेश मामा हरड यांचं विशेष प्रेम लाभत असताना त्यांच्या माध्यमातून आमच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. स्ट्रायकिंगला बॅट्समन नितीन आहेत. बॅकफुटला गेले, गॅप मधून गॅप शोधू शकले नाहीयेत कारण की या फटकेमध्ये तेवढी ताकद नव्हती. म्हणजे ते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे नक्कीच पहिलं सुरू आहे. उमेश मामा हरड आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक बैलगाडा शर्यतीमधील खूप मोठं नाव, नियोजनाचे बादशाह म्हणून त्यांचे ओळख आहे. प्रचंड वेग आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला आणि चेंडू खाली राहिला, सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 2. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 3. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. चला चौरे आणि नांदबी दोन्ही कॅप्टन या आपण टॉस साठी. चौरे आणि नांदबी टॉस आपण करूया. 4 ओव्हरची मॅच.
चला दोन्ही कॅप्टन या आपण पहिल्या षटकाच्या नंतर टॉस करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. चौरे आणि नांदबी या दोन टीम मध्ये दुसरे फेरीमधील हा पहिला सामना. यावेळी लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. कश्यप आहेत गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये. 44 धावा बनवायच्या आहेत. एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमला दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण की जो संघ जिंकेल त्या संघाला बाय देखील आहे. याचाच अर्थ बाय 1 गेट 1 फ्री. जो संघ जिंकेल तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. डॉट बॉलची समाप्ती. बाउन्सर चेंडू आपण पाहिला, तिखट बाउन्सर. धावसंख्या आहे 6. षटकातील एक चेंडू शिल्लक. कश्यप गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये. गतीमध्ये परिवर्तन. लेग ब्रेक हा चेंडू टप्पा पडला आणि चेंडूने वळण घेतलं. तेच पाहिलं पंचांनी आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. कल्याण ग्रामीण मध्ये नक्कीच पिंट्या सर फार कमी नाईट स्पर्धा होतात. त्यामधील ही नामवंत लोकप्रिय नाईट स्पर्धा सुरू आहे. कांबाकर चषक. बॅटची कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करूया आपण. धावसंख्या होईल 10. 34 धावांची गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला आपण टॉस करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व उमेश मामा हरड यांना विनंती असेल, मामा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यश 11 चौरे आणि त्यांना फाईट करेल नांदबी. 4 ओव्हरची मॅच. टॉस झालाय. टॉस नांदबी या टीमने जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅट फर्स्ट हा निर्णय आहे, तो म्हणजेच नांदब बी या संघाचा. रेहान गोलंदाजी मार्क मध्ये. धावसंख्या आहे 10. पॅनल्टीच्या ऍड करून धावसंख्या 10. 8 बनवल्या होत्या. पॅनल्टी लागलेली आहे 2 धावांची. 34 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. एकता स्पोर्ट्स घोटसई आणि वाहोली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. वाहोली संघ या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यावेळेस ड्राईव्ह करताय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. या सीझन मध्ये वाहोली या संघाने बदलापूर एरंजाड मोहपाडाची स्पर्धा गाजवली आहे. तोच वाहोली संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पुल करतायत. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. धावसंख्या आहे 16. 16 धावा धावफलकावरती. खरं त्याने पिंट्या जोशी यांचं सर्व आयोजकांनी कौतुक केलं की ज्याप्रमाणे गुणलेखन ते करतायत. जवळजवळ 7 कलरचे पेन मार्कर त्यांच्या समोर आहेत आणि कलरफुल स्कोर कार्ड ते भरतायत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजे 16 धावा. 44 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये.
हा सामना जिंकण्यासाठी, या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत आदरणीय विकास दादा निचिते, निलेश दादा निचिते, प्रवीण दादा बनकरी, सागर दादा बनकरी, ऋतिक मसुंडे, साईनाथ ठाकरे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. रुपेश दादा गायकर असतील, योगेश पवार, योगेश मसुंडे, शुभम खरकर, आदेश पावशे, निरंजन सुरोशे ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग आणि 2 धावा नक्कीच मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सरासरी मेंटेन ठेवलेली आहे, कारण की 44 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात एकता स्पोर्ट्स घोटसई संघाच्या माध्यमातून आदर्श शिक्षक आदरणीय दिनेश दादा मगर यांचा हा संघ आहे. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग 30 सर्कल मध्ये, तेवढीच चांगली फेकी, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळते एक धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनवायच्या धावा 44 या मॅच मध्ये आणि अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला स्पोर्ट्स सायकल आहे. साईनाथ दादा ठाकरे असतील, संपूर्ण ठाकरे ब्रदर्स असतील, शंभू बैलाचे मालक आदरणीय कृष्णाजी ठाकरे साहेब असतील, त्यानंतर संतोष दादा ठाकरे असतील आणि अजय ठाकरे असतील. यांची संकल्पना आहे की जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला नक्कीच स्पोर्ट्स सायकल आहे. नक्कीच मी या सर्वांचं विशेष कौतुक करेन, कारण की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कांबा प्रीमियर लीग मध्ये आपण नेहमीच पाहत असतो की नक्कीच नाविन्यपूर्ण असते प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक सीझन. आणि हे दुसरं वर्ष आहे कांबाकर चषकाचं. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ देखील कांबा संघ होता. उद्या तो संघ इन ऍक्शन मध्ये असेल. जी स्पर्धा गोविलीच्या ग्राउंड वरती डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहिली होती मागच्या वर्षी, आणि नक्कीच या वर्षी खऱ्या अर्थाने नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय अमोल पावशे यांचं इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. धनराज पावशे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. कश्यप आहेत सेकंड स्पेल मध्ये. 25 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल भोईर यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. 17 चेंडू 25 ची गरज आहे मॅच मध्ये. नितीन ऑन स्ट्राइक, पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, धावाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झाले बाद. प्रवीण बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का एकता स्पोर्ट्स घोटसई या संघाला.
मित्र माजभाई मॅन फ्रॉम गोरेगाव वरून आय थिंक वाहोली टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. माज वेलकम, स्वागत आहे. पहिल्या रात्रीमध्ये गोरेगाव टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं होतं. त्या संघाने चांगला परफॉर्मन्स देखील केला होता. हायएस्ट स्कोर गोरेगाव टीमचा आहे या स्पर्धेमधील, ज्याने 77 धावा बनवल्या होत्या. माज वेलकम, स्वागत आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील शॉर्ट रन साठी. चला चेक करूया आपण. शॉर्ट रन स्ट्रायकर एंडला का विकास दादा? स्ट्राईक एंडला आहे. चला तिसरे अंपायर या. विकास सर, ऑनफिल्ड जो कॉल असेल तो आपण द्या, कारण की दोन्ही कॅमेरामनने चेंडू फॉलो केलेला आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वाहोली टीम आपण सहकार्य करा. चला एकत्र येऊ नका, विनंती असेल. फिल्डिंग लावून घ्या आपण, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला सामना सुरू करायचा आहे. वाहोली संघ आपण सहकार्य करा. वाहोली टीम आपण सहकार्य करायचं आहे. चला विकास सर, 2 धावा. यस, 2 धावा असतील या चेंडूवरती. धावसंख्या आपण बघू शकाल 22 धावा. अर्धा पल्ला पूर्ण केलेला आहे, अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 22 ची गरज. क्या बात आहे, परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतो. धावसंख्या एकने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. एकता स्पोर्ट्स घोटसई या संघाने. स्ट्राईक एंडला बॅट्समन रुपेश मगर. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेट संबोधन रुपेश मगर. बॅक टू द पवेलियन. फलंदाज चौथ्या क्रमांकावरती रुपेश मगर आणि प्रवीण बाद होत आहेत. नितीन आणि अविनाश ही जोडी आहे. 14 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइड ला खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी आणि विकेट संबोधन
फलंदाज जळेबाद अविनाश बॅक टू द पवेलियन लागतोय अजून एक धक्का. एकता स्पोर्ट्स घोडसई या टीमला. घेत आहे नितेश मगर यांच्यासाठी. त्यांचे वर्गमित्र आहेत आणि जे वाहुली टीमचे 12 मॅन देखील आहेत अरमान यांच्या माध्यमातून जर 6 चेंडू डॉट खेळला तर पारितोषिक आहे 5,000 रुपयांचं. बघा अरमान कडून त्यांचे वर्गमित्र आहेत नितेश मगर आणि अरमान हे वर्गमित्र आहेत. आणि माझ कडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 कॅश प्राइज. गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन परंतु दिशेपासून भरकट आहेत. पंचांनी तेच पाहिलं आणि जय पवार सरांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती आहे 25. 19 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 13 चेंडू आणि 19 धावा बनवायच्या आहेत एकता स्पोर्ट्स घोडसई या संघाला या मॅच मध्ये. वेगवान चेंडू आहे पुल करता गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकअप येईल तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 12. बुबेरे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. एका झेलसाठी नक्कीच 5,000 रुपयांचं पारितोषिक. माझबाय जे गोरेगावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. मोईन मुंडे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. मोईन मुंडे बॅकफुटला गेले कट करतायत. एक धाव झाली कंप्लीट आणि एक धाव डिक्लेअर मिळते या चेंडूवरती. स्ट्राइक चेंज असेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28. 28 धावा 11 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू 16 बनवायचे आहेत. नितेश अकरा चेंडू आणि 16ची गरज. चला यापुढील जे 2 सामने होतील ते दोन्ही सामने 4-4 षटकांचे असतील आणि तिसऱ्या फेरीतील आणि क्वालिफाईंग मॅच ही 3-3 ओव्हरची असेल. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट +1, मिळतील धावा 2. धावा येणं फार महत्वाचं आहे. त्या कशा येऊ द्या, एक्स्ट्राच्या स्वरूपात येऊ द्या किंवा बॅटने येऊ द्या, धावा येणं फार महत्वाचं आहे. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्येने पुढे जाईल. 31, 31 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू 13ची गरज या मॅच मध्ये आहे. चला वाहोली संघ आपण जास्त वेळ घेत आहेत. पंच जय सर, आपण सक्त ताकीद द्या, वॉर्निंग द्या त्यांना आपण. चला वाहोली टीम, जास्त वेळ आपण घेऊ नका. दहा बॉल 13. चेसिंग कंपल्सरी आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन नितेश मगर. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, पंच करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 32, 32 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9, बनवायच्या धाव 12 या मॅच मध्ये. या पुढच्या सामन्यामध्ये नांदब बी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यश 11 चौरे या टीमला इन्व्हाइट केलेला आहे, ते म्हणजेच फिल्डिंग करण्यासाठी. सॉफ्ट खेळत आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा आय थिंक लागली होती आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 33, 33 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक 8, धाव बनवायचे 11 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. पुन्हा एकदा कट करताय चेंडूला आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. मी खऱ्या अर्थाने मोईन मुंडेचं कौतुक करेन. अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी नक्कीच करतोय या षटकामध्ये. 10 धावांची अजूनही गरज आहे, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 7 धावा खर्च करतोय गोलंदाज मोईन मुंडे. 7 बॉल 10. नितीन ऑन स्ट्राइक. पुल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. सीमा रेषेच्या बाहेर शेवटच्या बॉल वरती हा येतोय चौकार नितीनच्या बॅट मधून आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक.
चला वाहोली संघ तुम्ही जास्त वेळ घेतायत, आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत. 6 चेंडू 6 ची गरज या मॅच मध्ये आहे. अर्धा तास झालेला आहे 4 षटकांसाठी. जय सर, वन साइड आहे, एकच एंडने आहे ही स्पर्धा. पाठीमागे डिक्लेअर आहेत. आणि बघा गोडसे संघ आपण देखील बसून घ्यायचे डगआउट मध्ये. बघा शायांनी जर हा सामना जिंकून दिला तर अरमान कडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. शायान यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 6 चेंडू आणि 6 ची गरज आहे. पहिला सामना आपण पाहिला असेल कोंडेरी आणि फलेगाव या दोन टीम मध्ये. नक्कीच त्या मॅच मध्ये फलेगाव संघाने 8 चेंडू आणि 4 धावा डिफेंड केल्या होत्या. पहिला चेंडू पुल करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 3. आणि चला रुपेश भाऊ बसून घ्या. 3 कॅमेरे आहेत, कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये. चला बाउंड्री आपण चेक करूया, जी काही शंका असेल ती आपण क्लिअर करूया. चला गोडसे संघ आपण बसून घ्या, कारण की रुपेश दादा कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये. चला बाउंड्री सेफ आहे. पंच धावा 3 ना. यस, 3 धावा असतील या चेंडूवरती. आता मात्र 3 ची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक. क्या बात आहे, पंच करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आणि सीमा रेषेच्या बाहेर विजयाचा हा चौकार येतोय. नितीनच्या बॅट मधून सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे एकता स्पोर्ट्स घोटसई या टीमने. अभिनंदन घोटसई संघाचं. हार्ड लक वाहोली संघ. लाईनअप करा, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. चला घोटसई संघ अभिनंदन. करण दादा बाय 1 गेट 1 फ्री संघ दाखल होतोय तिसऱ्या फेरीमध्ये. खऱ्या अर्थाने घोटसई टीमला सपोर्ट करण्यासाठी नक्कीच महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, रविदादा इथे उपस्थित होते. कारण की अनखरपाडा आणि नक्कीच घोटसईचं एक वेगळं नातं आहे. टॉस झालाय. चला चौरे संघ, यश 11 चौरे या टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ऋतिक शेठ गायकर साहेबांचा संघ आहे यश 11 चौरे आणि त्यांना फाईट करेल नांदब गावचे सरपंच गणेश दादा शेलार इन ऍक्शन मध्ये आहेत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नितीन, ज्याने सामना फिनिश करून दिला. 23 धाव बनवल्या. नितीन आहेत मॅन ऑफ द मॅच.